आणि आताची महत्त्वाची बातमी, राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना फोन केला होता। वृद्धांसाठी काही सुविधा नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे। वृद्धांना मतदान न करता परत पाठवताय अशी तक्रार देखील नार्वेकर यांनी केली आहे। तुम्हाला मतदान वाढवायचं की मतदान थांबवायचं मला काही समजत नाही, पण तुम्ही ऍक्शन घ्या। अशा पोलीस अधिकाऱ्यांना ज्यांना बरोबर इन्स्ट्रक्शन फॉलो करत येत असतील। तुम्ही इथे आलात तेव्हा पोलिसांना सुद्धा तुम्ही जाब विचारलात, निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करताना तुम्हाला पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं या मतदान केंद्रावर? नाही, या ठिकाणी आपण बघितलं असेल तर काही वेळापूर्वी सिनियर सिटीजन्स आणि विकलांग व्यक्ती ज्या येत होते मतदानाला, त्यांच्या गाड्या 200 मीटर लांब उभ्या करून त्यांना चालत जायला सांगण्यात येत होतं। हे शक्य नव्हतं, म्हणून बरेचसे मतदार हे अडचणीत होते, ते मतदानासाठी यायला कबूल नव्हते। आणि म्हणून आपण आता विनंती केली आहे की किमान विकलांग व्यक्ती जे असतील आणि ज्येष्ठ नागरिक जे असतील त्या सर्वांना आपण त्यांच्या गाड्या ह्या पोलिंग बूथपर्यंत सोडण्यात याव्या। पोलिसांकडून सुद्धा अनेक गाड्या अडवल्या जात आहेत बाहेर, त्यांना सुद्धा समज तुम्ही देताना पाहिले? नाही, मी त्यांना तेच सांगितलं की इलेक्शन कमिशन आणि आरोनी मला आश्वासित केलं, रिटर्निंग ऑफिसरनी, की सिनियर सिटीजन्स आणि विकलांग व्यक्तींच्या गाड्या या पोलिंग